मांजरी बुद्रुक परिसरात विद्युत खांबावरील तारा उघड्या. धोकादायक उघड्या तारांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका. माजी शासन नियुक्त नगरसेवक बाळासाहेब घुले आणि मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुमित घुले यांचा आंदोलनाचा इशारा. वीज वितरण कंपनीकडून दखल. धोकादायक तारांची पाहणी. वीज वितरण कंपनीच्या समाधानकारक आश्वासनानंतर आंदोलन मागे. मांजरी बुद्रुक येथील साई चौकातील नरेंद्र महाराज कॉलनी, मांजरी गावठाण, भीमनगर, कुंजीर वस्ती, माळवाडी, राजीव गांधी नगर यासह मांजरी परिसरातील अनेक भागात सार्वजनिक विद्युत खांबावरील वीज वाहक तारा उघड्या असल्यामुळे येथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे या परिसरात भूमिगत विद्युत केबल टाकण्यात यावं या मागणीसाठी येथील शासन नियुक्त माजी नगरसेवक बाळासाहेब घुले आणि मांजरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुमित घुले यांनी वीज वितरण कंपनीला धरणे आंदोलनाचा इशारा दिला. याची वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेतली आणि आज वीज वितरण कंपनीचे मांजरी येथील सहाय्यक अभियंता कल्पेश देशमुख यांनी मांजरी परिसरातील धोकादायक तारांची पाहणी केली. आंदोलनकर्ते माजी शासन नियुक्त नगरसेवक बाळासाहेब घुले यांना समाधानकारक आश्वासन दिल्यामुळं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. पहा मान्यवरांच्या प्रतिक्रिया. ह्यापूर्वी आम्ही बरेच वेळा म्हणजे साहेबांच्या अगोदरपासून या ठिकाणी आमचं गावकऱ्यांचं स्थानिक लोकांचा प्रयत्न चालू होतं की ह्या जे गाव ह्या गावात ह्या ज्या उघड्या तारा आहेत सगळ्या तर ह्या अंडरग्राऊंड झाल्या पाहिजेत विद्युत वाहिनीच्या. आणि पूर्वी गाव होतं, छोटी घरं होते, पोल मोठी होते, पोल उंच होते, त्यामुळे त्यावेळेस काय अडचणी अशी भासत नव्हती लोकांना. पण आता कुटुंब वाढले, एका घरात 3-3 मुलाशी लग्न झाली, त्यामुळे 3 मजले होत गेले आणि पर्यायी त्या तारा आता ते विद्युत वाहिनी तारा आहेत ते आता धोकादायक ठरू लागलेले त्या घरांना गावठाणामधल्या. आणि गावठाणामध्ये रस्ते लहान आहेत, घरं मोठी होत चालली आणि अशा परिस्थितीत घरं वाढवायची म्हणलं काय तर ह्या तारांचा तिथं मुळात जास्त त्रास व्हायला लागलेला आपल्याला. तर आमचं साहेबांना निवेदनही दिलेलं होतं, पूर्वी निवेदन दिलं तर आताही आम्ही निवेदन देणार होतो. निवेदन देऊन आमचं आंदोलनाचं तयारी होती आपल्या 22 तारखेची. तर त्या अनुषंगाने आज साहेबांनी ह्या ठिकाणी देशमुख साहेबांनी या ठिकाणी आपल्याला भेट दिलेली आहे. गावात त्यांनी पाहणी केलेली आहे. आत्ता गवळे वस्ती नरेंद्र कॉलनी या ठिकाणी लोकांचा बऱ्याच दिवसापासूनचा तो असाच अंडरग्राऊंडचा तिथं प्रश्न होता, तोही आता त्यांनी मार्गी लावून त्या भागातून आम्ही इथं गावठाणात आलेलो आहे. आता गावठाणातला हा बऱ्याच दिवसापासून रखडलेला प्रश्न आहे. आता साहेब म्हणतात आम्ही आता इस्टिमेट दिलेले आहेत, मस्त आता त्यांनी पूर्ण गावाचं दिलेलं आहे. पण आम्ही जशी असं त्यांना विनंती करतो की जो धोकादायक भाग आहे आमचा हा गावठाणातला, हा मांजराई नगर असन, सटवाई नगर असन, कुंजीर वस्ती असन, माळवाडी असन, हा आमचा भाग त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अंडरग्राऊंड करून ह्या भागातील नागरिकांना सहकार्य करावे आणि आमच्या अडचणी दूर करावे एवढंच या ठिकाणी साहेबांना विनंती करतो. आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन जे आमचं आंदोलन होणार होतं ते आंदोलन आम्ही या ठिकाणी तात्पुरतं स्थगित करीत आहोत. आणि आम्हाला हे साहेबांकडून अपेक्षा आहे की साहेब लवकरात लवकर ह्या भागातील आमचं ह्या ठिकाणी काम पूर्ण करतील. आणि तसंच आता साहेब बोलले होते जे मागे काय प्रकार घडला असं ऐकू होतं, जे आमच्या वहिनी आहेत रोहिणी घुले यांच्या घरापाशी, तर साहेब म्हणले त्या ठिकाणी आपल्याला मेंटेनन्समधून काही करता येते का, तर ते करण्याचा साहेब त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. आपल्याला त्या ठिकाणचा पोल तर काढता येणार नाही, त्या ठिकाणचा पोल काढून आपण दुसऱ्या कोणी दारात लावणार. इथं आता एक आपल्याला इंच जागा इथं महत्त्वाची झालेली, त्यामुळे त्या ठिकाणी काय ते पर्यायी त्यांना व्यवस्था करता येते का, तिथं असं अपघात काही घडू नये म्हणून त्या ठिकाणी ते मध्ये आम्ही काहीतरी प्रयत्न या ठिकाणी करू एवढीच त्यांच्या साहेबांकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर काम करावं. आत्ताच आपल्याला बाळासाहेबांनी जे प्रश्न इथं मांडलेले आहेत जे की अंडरग्राऊंड करायचं आहे याबद्दल आपण याआधी इस्टिमेट आपण प्रिपेअर करून ते वरिष्ठ कार्यालयास पाठवलेले पण आहेत. त्यात अजून आपण आमचा एक MSBचा DPR आलेला होता, त्यात पण आम्ही हे इस्टिमेटमध्ये मंजुरीसाठी पाठवलेले व तो DPRही सँक्शन झालेला आहे. त्यात तात्काळ त्याचे कामही चालू होणार आहेत. नंतर पूर्ण मांजरी गावामध्ये पथदिव्यांचे आता जे कॉर्पोरेशनमध्ये आपलं मांजरी गाव गेलेलं आहेत त्यात पथदिव्यांचे काही कामं होणार आहेत, त्यांचंही फंडिंग आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण अंडरग्राऊंड करण्याचं आणि मॅक्झिमम ट्रान्सफॉर्मर इथे दिलेले आहेत, सर्व सिस्टीम अंडरग्राऊंड करण्याचं पण आपण प्रस्ताव दिलेले आहेत. त्यालाही मान्यता मिळाली आहे. त्याची टेंडरिंगची प्रोसेसर आज कॉर्पोरेशनमध्ये चालू आहे. हे सर्व टेंडरिंग झाल्यानंतर याचे कामं चालू होतील आणि मॅक्झिमम जिथे जिथे
प्रायोरिटीने कामं करायची आहेत ती आपण आधी ती कामं अंडरग्राऊंड करून घेऊया आणि जिथे कुठं अपघात होणार नाही याची काळजी नक्कीच आपण करूया.